बांबूचे झाड हे जमिनीवरती लगेच कधीच येत नाही. ते वाढायला कमीत कमी 4 ते 5 वर्ष नक्कीच लागतात. म्हणून ते झाड खचून जात नाही की मी लगेचच्या लगेच वाढत नाही म्हणून मी आता कोमेजून जाणार, असं त्याला कधीच वाटत नाही. 4 ते 5 वर्षानंतर ते एकदा जमिनीवरती आले ना, एवढे झपाट्याने वाढते की ते 80 फूट उंच लगेच जाते. पण त्याच्यासाठी त्याने 5 वर्ष थांबलेलं आहे का नाही ते झाड. मग आपलंही कष्टाचं तसंच आहे. आपण 4 ते 5 वर्ष स्ट्रगल करा आणि 4-5 वर्षानंतर जमिनीवरती या आणि जमिनीवरती आल्यानंतर इतके झपाट्याने कष्ट करा, इतके झपाट्याने कष्ट करा की तुमची उंचीसुद्धा आकाशाला गवसती घातल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला दम पाहिजे. कारण की लगेचच्या लगेच तुम्ही जर पूर्ण घास घ्यायला गेले ना तर तोंडामध्ये तो अडकतो का नाही. म्हणून आपल्याला लगेचच्या लगेच मोठा घास घ्यायचा नाही आहे. छोटासा घास घ्या पण त्याच्यात सक्सेसफुल व्हा आणि स्ट्रगल करा. स्ट्रगल असा करा की दुनियानेसुद्धा तुमचा स्ट्रगल पाहून असं म्हटले पाहिजे आणि देवाकडे विनंती केली पाहिजे, हे देवा याने असा काही स्ट्रगल केला आहे, असा काही स्ट्रगल केला आहे ना, याला यश नक्की दे. दुश्मनांच्या तोंडातून सुद्धा हे वाक्य आपल्यासाठी आले पाहिजे. म्हणून स्ट्रगल करायला कधीही भीती बाळगू नका. जेवढा स्ट्रगल करा तेवढेच तुम्ही बांबूच्या झाडावाने उंच जाल आणि तुमची यशाची पायरी तुम्ही नक्की गाठाल. परंतु त्यासाठी तुम्हाला बिझनेस स्टार्टअप केला पाहिजे ना. बिझनेससारखा स्ट्रगल तुम्हाला कशातच करता येणार नाही. तुम्ही म्हणता ना आम्ही जॉब करून स्ट्रगल करू, त्याच्यामध्ये स्ट्रगल अजिबात नाही आहे. म्हणून बिझनेस करा, सक्सेसफुल व्हा आणि असा बिझनेस करा. कोणताही बिझनेस करा हो तुम्ही. पाणीपुरी विका, वडापाव विका, त्याच्यामध्ये सुद्धा आपण लाखोनी कमवू शकतो. पण आपल्याला काय होतं, आपण मीडियम लोक आहेत, आपल्याला लगेच लाज वाटते. लाज हा प्रकार दे बघा, ज्याने लाज सोडली तो बिझनेस करू शकला आणि ज्याने लाज धरली तो बिझनेस कधीही करू शकत नाही. कारण कस्टमर हे कोणत्या लेवलचे असतात आणि कोणत्या नाही हे आपल्याला माहीत नसते. म्हणून प्रत्येक कस्टमरला आपल्याला हँडल करायचं असतं. आपल्या दुकानामध्ये फाटक्या शर्टावाला जरी कस्टमर आला तरी त्याला देवच मानलं पाहिजे आणि सफारीवाला जरी आला तरी त्याला देवच मानलं पाहिजे. कस्टमरमध्ये आपण कधीही भेदभाव करायचा नाही. दोन्हीही आपल्याला कस्टमर हे देवाप्रमाणे आहेत. म्हणून भेदभाव न करता, अगं कस्टमर जर कॅच करता आलं ना तुम्हाला, तुम्ही बिझनेसमध्ये कधीही मागं राहू शकत नाहीत. म्हणून बिझनेस करा, स्ट्रगल करा आणि नक्की यशाची पायरी तुम्हाला भेटेल. मी सुद्धा तुम्हाला गॅरंटीने सांगते की स्ट्रगल केल्यानंतर आपोआप आपल्याला यश मिळतं म्हणजे मिळतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून बिझनेस करा आणि सक्सेसफुल व्हा.